तर असं आहे बॅनर छापलेलं, डुग्गूचा नामकरण सोहळा. अरे वा, झोपेल नाही का? तर बघा, वेगवेगळे कमेंट करणार आहे कारण त्याचा जन्मच त्या दिवसचा आहे. संविधान ज्या दिवशी झालं तर आपण संविधान दिवस. नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. सर्वांना गुड मॉर्निंग. सर्वजण मजेत असणार. आणि इकडं आई पण तयार झाली का? नमस्कार. नमस्कार. तर चला पटकन आम्हाला निघायचं आहे आता गावाकडं. सर्व तयारी वगैरे तिकडं पण चालू आहे आणि इकडचं पण सर्व तयारी झाली आहे. आमच्या बॅग वगैरे भरलेल्या आहे आणि कालच आपण बॅनर वगैरे छापलेला आहे. तर बॅनर पण सोबत न्यायचा आता इकडून तिकडं. कसं तिकडं प्रिंटर वगैरे नव्हते होत व्यवस्थित. तर आहे असं आता बरंचसं तिकडं सामान सांगायचं आहे, नाव ठेवायचं. म्हणजे ते माझे नाव हे जे असते ना पाठी ते पण सांगायचं आहे. आणखी सोबत आहेच ना. हो भेटते ना, सांगावंच लागणार तिकडून. हो. तर बॅनर बघू आपण नेमके कसं आहे छापल्याला. तर दाखवू इकडेच काढ बरं. तर असं आहे बॅनर छापलेलं, डुग्गूचा नामकरण सोहळा. कसा आहे तर कमेंटमध्ये नक्की सांगा. नन्ह्या पावलांची सुरुवात झाली, प्रेमाच्या वाटेवर चालायला, या गोड नावाने ओळख मिळव, यशाच्या शिखरावर पोहोचायला. असं आहे. वा वा. तर कमेंटमध्ये सांगा कसं आहे तर बॅनर वगैरे. आणखी आता त्यातनी होतं सुधारणा वगैरे बऱ्याचशा. हो पण ठीक आहे म्हटलं, शेवटी कट करून साधारण पद्धतीनं चांगलं वाटत आहे. चल झालं. तर यानं नेणं पण तेवढंच महत्त्वाचं आहे कारण याच्या फळ वगैरे पडल्या ना, मुळा पडल्या तर ते व्यवस्थित वाटत नाही. त्याला गोल घडी घालूनच न्यावं लागणार आहे. चल बॅगा वगैरे घेतलेल्या आहे आणि आता जवळपास किती दिवस टाईम आहेत आपल्या? 1 ते 2 दिवस. हो गेलाच आजचा दिवस पूर्ण तसाही. सर्व आवडलेलं किचन बघा असं आहे. चकाचक सामान वगैरे जे आहे, गॅस वगैरे बंद करून पूजा वगैरे दिवा वगैरे लावून सर्व व्यवस्थित शांततेतनी सगळे काम करायला लागते ना. हो चांगलं नाही वाटत तशी ठेवली. चालते. असं आहे सर्व. आणखी आता आहे असंच होतं पहिले. तसंच होत. ते ह्याला होता रे टिटी 30 रुपये देत नसो महिन्याचे. ते गोरखा आलेला होता. काय दिले का? वापस नाही म्हणलं 2-3 दिवसांनी. ठीक आहे, देता येतं त्याला काय महिन्यामध्ये कधी येत असते देऊ शकतो आपल्याला. ओके. तर इकडं काय निघायच्या टायमावर वेळेवरच काय झालं? काय सांगितलं? डबे कायचे? तर असं आहे बघा, सर्वात महत्त्वाचं म्हटलं चालते कार्यक्रमात नाही, मेकअपचं सामान तेच राहिलं होतं. कारण जेव्हा गेले होते राधिका तेव्हा सामान वगैरे नव्हतं नेलं, त्याच्यामुळे बरंचसं सामान जे आहे इकडंच राहिलेलं आहे. आता इथं बरंच आहे म्हणा.
1-2 वर्षाचं जमा केलेलं. कपाट वगैरे लावलं सर्व व्यवस्थित. चला असं आहे. आता काय आहे, सर्व तर घेतलं. जे राहिलं ते आता नंतर पाहतात पुढच्या वेळेस. हो, पण कधी हां म्हणजे जवळपास आहेच म्हणा. 10-15 दिवसांनी, या महिन्यातच म्हटलं चालते. 2-3-8 दिवसात. हो, 8 दिवसांनी. चला, झाली आमची फायनल तयारी निघायची. चला भेटू आपण डायरेक्ट आता तिकडं गावकडे गेल्यावर. आजी नातवाच्या गोष्टी चालू आहेत आल्याबरोबर. काय म्हणते? अरे वा, झोपेल नाही का? तर बघा, याची आत्ताच आंघोळ झालेली आहे आणि कसं मस्त झोक्यामध्ये झोपलेला आहे. येतो म्हणते का? काय ना? आत्ताच पोचलेला आहे. जवळपास इथं 12 वाजत आलेला आहे आम्हाला. 12 वाजले आणि आता इकडं भेट घेऊन चालू आहे. झोप झाली नाही का? काय करताय? हो, लाईटाकडे बघत आहे तो, आहे ना? डुग्गू रे, ए डुग्गू बाळा. तिकडेच बघत आहे तो. बाळाची मम्मी कुठे आहे? बाहेर आहे का? हो हो. तर बघा, डुग्गू मस्त गोष्टी सांगत आहे आम्हाला, आहे ना? हो, काय झालं? इकडे बघ. हो हो, काय मस्त बोलते. हा, मस्त गोष्टी सांगत आहे. हो, काय झालं? सांगू राहिल्या गोष्टी. आल्याच्या नंतर हो, आहे ना? डुग्गू रे, लाईटाकडे बघत आहे तो, जास्त लाईट पाहत आहे. मागच्या वेळेस का, म्हणजे मागच्या जन्मात एडिसन होता का असं वाटत आहे का? डबल दुसरं लाईट शोध लावायचा आहे ना? हो, सत्य शिकलं खरंच आहे म्हणते. खरंच होतं म्हणते, मी लाईटा शोध लावला. लाईटाकडेच बघते तो, इकडचं लाईट तिकडचं लाईट. हो, कुठं? तपनला. हा, तर वेदांतचं नाव वगैरे लिहून घेतलं भाटांनी. आणि इकडं पण आले होते मागच्या हप्त्यात. तसं राधिकाने सांगितलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये. भांडं वगैरे आणि पैसे पण नेले होते त्यांना. पण ते असतं ना, पोथी पुराण वगैरे लिहून ठेवतात ते, थोडंसं जुनं माहिती वगैरे. हो, आणि हा नुसतं लाईटाकडे पाहतो जास्तीत जास्त. डबल हो. चला लवकर नाव ठेवायचं आहे डुग्गूचं. फटाफट नाव सांगा काही. आणि आपण लाईव्ह जाणार आहे बारसाच्या दिवशी. ज्या दिवशी बारसा आहे ना, त्या दिवशी 4 वाजता लाईव्हला जाणार आहे. हां, सर्वजण लाईव्हला नक्की या म्हणा. सर्वजण लाईव्हला नक्की या. आणि व्हिडिओ पण कंटिन्यू करा. हो ओ, गोष्टी सांगते आहे ना. आणि इथं लग्न पण आहे आज. हो ना, लग्नाला खालच यायला लागत होतं, पण येणं नाही झालं. हो, हळद होती ना. हळदीवर खालच यायला, कारण मिरवणूक निघाली होती त्यामुळेच. आणि मलाही कामच होते थोडंसं.
त्याच्यामुळेच उशीर झाला सर्व. ठीक आहे आता. हो त्याच्यासोबत कोणीच नाही बोलत. हो एकच बोलते. मोबाईलवर गोष्टी सांगत आहे ना आपण सर्व, त्याचा आवाज येत आहे ना त्याला. हो बाकीचे जे आहे बाहेर गेलेले आहे, मामा, ओम, अभिषेक. हो तयारी वगैरे चालू आहे नाश्त्यासाठी सर्व. पाळणा पण. ओ काय खाल्लं साखर राहिला काय खाल्लं जीभ काढायची सवय लागली त्याला. काय खाल्लं नाही समोसा काढलं काढतच असते. कुठला आहे काय ते? नाही पण ती जीभ काढली की येतच नाही. चला सर्वजण बारसेला नक्की या नाव ठेवायला नाही का. तर असं इकडं सध्या डुग्गू झोपलेला आहे इकडं खूप लगेच. चिडचिड करत हो ना. होता. आणि लग्नाचा टाइम तिकडे झालेला आहे. हो. जवळपास लग्न आजकाल वेळेवर लागत नाही, मागं पुढे होतच असते. एक वाजला. हो हे का झोपलेला आहे. हम्म. लय त्रास देते का? मग त्रास तर देतेस. त्रास देणारच आहे. आता कमी होईल तिकडे गेल्याच्या नंतर. आता पण या आजीने सांभाळलं, आता ही आजी पाहणार आहे इकडं. तर असं आहे. आणि आपल्याला एक कमेंट आली होती. काय होती मग अशी म्हणत आहे तू एक आपण पाहायच्या अगोदरच लोकांनी त्याची कुंडली पाहून घेतली. हा मिनी कुंडली पाहिली म्हणत होते किंवा तुमचं बाळाचं भविष्य जे आहे जन्माच्या हिशोबाने चांगलं आहे. MPSC एक्झाम पास होणार म्हणून. ते आता वेगवेगळे कमेंट करणार आहे कारण त्याचा जन्मच त्या दिवसचा आहे. संविधान ज्या दिवशी हे झालं तर आपण संविधान दिन. हा संविधान काल दिनाच्या भाटी दिवशी. म्हणत होते चांगले जन्माला आलं म्हणून शिव नाव ठेवा म्हणा त्याचं. शिव. हा. हं. आता वेगळं आहे म्हणा, असं काही नाही. कोणी शिव म्हणतात, कोणी वेगळं विराज म्हणतात, कोणी लय हा निरंजन. महाराज पण आलते, ते म्हणले निरंजन ठेवायचं. हो आणि आता ते भाट पण आले असते आज, पण भाटासोबत भेट झाली नाही. ते पण आहे काय बरेच जण वेगळे नाव सुचवत आहे. लय तारीफ केली बटन त्या दिवशी तुमची. हो का मग काय म्हणत होते माझ्या माघारी भाट. भाटाचं एकच काम असते माहिती का, त्याचे शब्दच तारीफचे असतात. ते कोणालाच असं म्हणत नाही एक शिविका वेगळी कधी तसं, कारण त्याचं कामच ते असते पटवून सांगणं. नाही पण ते त्याच्यात आहे? नाव नोंदवून द्यायला लागते हा. बाळाचं. हो नोंदवलं का हम्म. काय. बाळ म्हणून म्हणजे माझं नाव नेलं तुमचं नाव नेलं. हां तर नाव ठेवायचं सांग. हो नाव ठेवायचं झालं तर नाव ठेवायचं बाकी आहे आणखी. आणि आता लिहिलं असेल तर ते लिहिलं असेल काय लिहिलं ते. हो. तिकडे बरं सोडवते ना. पत्ता गित्ता विचारला. आता बरेच जण म्हणतात की जन्म दाखला जर आधी काढला तर ते पण नाव लिहावंच लागते ना. आणि आता खरं तर ते तिकडे त्यासाठीच येणार होते आज नाव लिहायसाठी, कारण जे पिळे असते म्हणजे 12 दिवसात बारसं होते ना, त्याच्या हिशोबाने सर्वजण नाव वगैरे ठेवतात. जवळचे इकडून सोनं घेतो मग त्याकडे. हो. तिथे त्याला सुरुवातीला म्हटलं तर आपल्याला हा सोनं मागतो म्हणून. की तुला जर पोरगा झाला ना म्हणे मी 1 ग्राम सोनंच घेईन म्हणून. 1 ग्राम सोनं इकडे पुराला एक पोरालेच नाही आलं. वेगळं म्हणतात. त्याची कमेंट अशी होती की हे जे आहे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम जे असतात Exam त्यातनी हां मिनी जे आहे कुंडली त्याची छान आहे म्हणे, त्याच्या हिशोबानं तो सक्सेस होऊ शकते म्हणते त्यातनी. पण तसं काही नसते, शेवटी बाळाचं भविष्य आपण काही ठरवत नसतो, ते त्याच्याच हातात असते. हो तसं तर सर्व व्यवस्थितच सांगत आहेत सर्वजण. आता लग्नाचं. हो चालतं. चला हा व्हिडिओ तसा खूप मोठा होत आहे. मी घरी भेटूया आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ आता इथंच संपूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. बरं.